ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 2. सांख्ययोग. श्रीकृष्णांचे अर्जुनाला समजावणे भाग 4. ओव्या आहेत 18 ते 22 आणि गीतेचा श्लोक आहे 3. ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णाने अर्जुनाचा पराक्रम जागवण्याकरता त्याच्या शंकर, निवाता कवच व गंधर्व यांच्या बरोबर गाजवलेल्या पराक्रमांची आठवण करून दिली. आता त्याला कृपाळू पण उपयोगाचं नाही असं सांगत आहेत. श्लोक 3. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. हे पार्था, दुबळेपणाचा त्याग कर, हा तुला शोभत नाही. असा हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा टाकून देऊन हे अर्जुना युद्धाला उठ. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हा मूर्खपणा सोडून दे, उठ, धनुष्यबाण पुन्हा हाती घे. युद्धाच्या ऐन वेळी ही कोण करुणा तुझी, अशा भलत्या वेळी तिचे काय प्रयोजन. हागा तू जाणता, तरी न विचारिसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. अरे, तू तर चांगला जाणता आहेस, तर मग आता विचार करून का पाहत नाहीस. युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे काय, बोल बरं. हे असतीय कीर्तीसी नाशू आणि पारित्रिकासी अपभ्रंशू, म्हणे जगनिवासू अर्जुना ते. जगन्निवास पुढे अर्जुनाला म्हणाला, यावेळची तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे. म्हणून शोकू न करी, तू पुरता धीरू धरी, हे शोचता अवघेरी पंडू कुमारा. म्हणून तू शोक करू नकोस, पुरता धीर धर. अर्जुना, हा खेद टाकून दे. तुझं नव्हे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत, तू अजूनही वरी हित विचारी पा. तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे काही पुष्कळ यश वगैरे तू जोडले आहेस त्याचा येणे करून नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाची निर्भत्सना करत आहेत. त्याची क्लीब म्हणजे नपुसक म्हणून हेटाळणी करत आहेत की अशी अपमानास्पद वागणूक दिली तर कदाचित त्याचं वीर्य जागृत होईल आणि तो युद्धाला उभा राहील. त्याला सांगत आहेत की क्षुद्र दुबळेपणा टाकून युद्धाला तयार हो. हा दुबळेपणा तुला शोभत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या कोणत्याही शंकेला फारसं महत्व दिलेलं नाही. गीतेत अर्जुनाला या श्लोकात 2 संबोधनं वापरलेली आहेत. एक पार्थ आणि दुसरं परंतप. पार्थ म्हणजे पृथेचा मुलगा. कुंतीचं दुसरं नाव पृथा असं होतं, त्यावरून कुंतीचा मुलगा तो पार्थ. पृथू म्हणजे मोठी किंवा पसरलेली. पृथू या शब्दावरूनच पृथ्वी हा शब्द आलेला आहे. परंतप याच्यामध्ये पर म्हणजे शत्रू, त्याला ताप देणारा तो परंतप. जणू हे संबोधन वापरून श्रीकृष्ण त्याला त्याच्या पराक्रमांची आठवण करून देत आहेत. ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण मात्र अर्जुनाची अनेक प्रकारे समजूत घालत आहेत व त्याला युद्धासाठी प्रोत्साहित करत आहेत. गीतेत श्रीकृष्णाने क्षुद्र असे हृदयाचे दुबळेपण टाकून दे म्हणून सांगितले आणि संजय कृपया परया विष्टो असं म्हणाला होता. ज्ञानदेवांनी हे लक्षात घेऊन अर्जुनाला युद्धात संग्रामी हे कवन कारुण्य तुझे असं म्हणून युद्धात कृपाळू पण उपयोगाचं नाही हे समजावत आहेत. कारण ही अवेळी उत्पन्न झालेली करुणा आहे. म्हणून त्याला विचारतात, झुंजा वेळे सदयता उचित काही. अर्जुनाच्या मनात अवेळी करुणा उद्भवलेली आहे. वास्तविक दया, क्षमा, शांती, अहिंसा हे सद्गुणच आहेत, पण त्यांचा अवेळी उपयोग केला तर ते अवगुण ठरतात. सामान्य नीती आणि राजनीती याच्यामध्ये फरक आहे आणि तो तसा केलाच पाहिजे. अहिंसा व्रत पाळण्यासाठी राजे जर चोरांना दंड करणार नाहीत तर समाजात सुव्यवस्था राहणार नाही. वास्तविक संधीचे सर्व प्रयत्न थकल्यावरच युद्धाचा हा अपरिहार्य निर्णय घेण्यात आलेला होता. तेव्हा ऐन वेळी युद्धातून माघार घेणे योग्य ठरले नसते. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी उभा राहण्यास सांगत आहेत. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे असा ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णाने प्रश्न विचारलेला आहे. झुंजा वेळी सदयता उचित काही. युद्धाच्या वेळी ही करुणा योग्य आहे का. एथ कृपाळूपण नुपकरे,
येथे युद्धाच्या वेळी करुणा योग्य होणार नाही असे आपले मतही त्यांनी सांगितलेले आहे. तथा स्वधर्मम कीर्तीम च हित्वा पापम वाप्स्यसी असा पुढे श्रीकृष्णांच्या बोलण्यात कीर्तीचा मुद्दा येणार आहे. अकीर्ती करम असे त्यांनी मागच्या श्लोकातही म्हटलं होतं. ज्ञानदेवाने अर्जुनाचे हे असतीय कीर्तीचा नाशू असं म्हणून त्याचं स्पष्टीकरण केलं आहे. नुसताच कीर्तीचा नाश नाही तर पारत्रिकासी अपभ्रंश. ही दया परलोकाला मुकवणारी आहे. आजपर्यंत जे काही पुष्कळ यश मिळवलेले आहे त्याचा एका क्षणात या निर्णयानं नाश होणार आहे. अशा प्रकारे ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण अर्जुनाची परोपरी एखाद्या आईने आपल्या मुलाची समजूत घालावी तशी समजूत घालत आहेत. पुढे ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण त्याचे हे वागणे कसे चुकीचे आहे ते स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.